जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये. तर आजचा होतं एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. थोडं जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. यावर आपण कॅपकटचा वापर करून बनवणार आहे. कॅपकट ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर VPN हा ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचं पण कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या कॅपकटला आहे ना ओपन करायचे. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा। देखा ना मुझे तुला काय सोनं लागले का एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा। देखा ना मुझे तुला काय सोनं लागले कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्यानंतर मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना ऑल मटेरियलमध्ये, आपल्याला वेबसाईटवरती घेऊन जाईल. ऑल मटेरियलमध्ये तिथे एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपला व्हिडिओ तो ॲड होऊन जाईल. या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्याला याचा सॉन्ग आहे ना तो वेगळं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना खालील ऑल मटेरियलच्या लिंकमध्ये जायचं आहे. त्यानंतर तिथे एक आर्टिकल बघायला भेटेल, म्हणजे आपले ह्या व्हिडिओचे जे पोस्ट आहे ना त्या पोस्टवरती क्लिक करून खाली चौथ्या स्टेपमध्ये थोडं स्क्रोल करायचं. चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला तिथे सगळे बीट्स आहेत ना, तर ते मी सेकंद आणि फ्रेम लिहून दिलेले आहेत. तर तुम्हाला ते सेकंद आणि फ्रेम आहेत ना ते सगळे बरोबर त्या ठिकाणी या लेअरला असं स्प्लिट करून घ्यायचं आहेत ना. तर मी एक पहिली बीट कुठे आहे ते सांगतो आणि तिथे बाकीचे सगळे बीट्स आपण तिथे बघून ॲड करायचे आहेत. एकूण आपले 33 बीट आहेत मित्रांनो. तर त्या सगळ्या अशा प्रकारे ह्या लेअरवरती स्प्लिट करायचं. तर ते बीट्स दिसण्यासाठी अशा प्रकारे 2 बोटाने असं लेअरला मोठं करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना 1 सेकंद 14 फ्रेमवरती यायचं आहे. म्हणजे इथे आता पहिल्यांदा आपण इथे 1 सेकंदवरती येऊया. त्यानंतर इथे 14 फ्रेम 1 सेकंद 14 फ्रेमवरती आल्यानंतर स्प्लिट करायचे. बाकीचे जे सगळे 33 बीट्स आहेत ना तर ते सगळे तुम्हाला आपल्या त्या पोस्टमध्ये भेटून जाईल. खाली लिंक आहे. त्यानंतर आता ते सगळे ना स्प्लिट करून घ्यायचे. तर मी आता लगेचच स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे सगळे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ह्या लेअरवरती जिथे जिथे बीट्स आहेत ना तिथे स्प्लिट केलेलं आहे. तर आता स्प्लिट केल्यानंतर ना आपल्याला आहे ना आता या प्रत्येक लेअरवरती आपले वेगवेगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर ते कसं करायचं, तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून येते एक रिप्लेसचं ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्याला गॅलरीमध्ये घेऊन जाईल. आता त्या गॅलरीमधला कोणताही एक फोटो पहिल्यांदा सिलेक्ट करायचा. त्यानंतर 2 बोटाने असं सेट करून घ्यायचं याला. त्यानंतर आता 2 नंबरच्या लेअरवरती जायचं अशा प्रकारे. 2 नंबरच्या लेअरवरती आल्यानंतर रिप्लेस ह्या सेक्शनमध्ये आता आपल्याला वेगळा फोटो आहे ना तो सिलेक्ट करायचं. त्यानंतर 2 बोटाने असं मोठं करायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपले वेगवेगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर ते बीट म्हणजे एकदम कडकमध्ये बीट झाल्यामुळं बारके बारके बीट्ससुद्धा आहेत. बारक्या लेअरवरती सुद्धा आपला वेगवेगळा इमेज ॲड करायचं आहे. तर आता मी लगेचच व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस आहेत ना तर ते रिप्लेस करून घेतो. लास्टपर्यंत अशा प्रकारे सगळा पूर्ण व्हिडिओ एडिट करून टाकलेला आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळं असं स्प्लिट केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना जे लेअर्स आहेत ना ह्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे. तर ते कसं ॲड करायचं तर मी लगेचच सांगतो. तर पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्स ह्या सेक्शनमध्ये आपल्याला इनमध्ये यायचं आहे. त्यानंतर हे ट्रेंडिंगमध्ये इथे एक पेपर पिंच नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. जर सापडलं नाही तर इथे पेपर तुम्ही टाकून पेपर पिंच नावाचा ॲनिमेशन ॲड करू शकता. बघू शकता हे ॲनिमेशन आहे. त्यानंतर कॅन्सलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये यायचं. त्यानंतर इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशनमध्ये जायचं. इनमध्ये आल्यानंतर व्हायब्रेशनमध्ये येऊन इथे शेक अवे नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला बेसिक ह्या सेक्शनमध्ये शेक स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 4 नंबरच्या लेअरवरती
यायचं ही बारकी लेअर बघू शकता अशा प्रकारची. इथे सुद्धा आपले फोटोज वेगवेगळे रिप्लेस करून घ्यायला सांगितलेलं. तर आता ह्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथे स्मोक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इन ह्या सेक्शनमध्ये बेसिकमध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 6 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आता इथे आपल्याला सर्च करायचं इथनं शोश नावाचं ॲनिमेशन सर्च करायचं SWOOSH हे सर्च करून ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचं आहे. 7 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिक ह्या सेक्शनमध्ये आपल्याला शेक स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला आहे ना 8 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये येऊन इथे कॅम मोशन नावाचं ॲनिमेशन ऑप्शन आहे. यामध्ये येऊन पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता हा पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन आहे ना तो आपल्याला 8 नंबरच्या लेअरवरती, तसेच 9 नंबरच्या लेअरवरती, 10 नंबरच्या लेअरवरती, 11 नंबरच्या लेअरवरती, 12 नंबरच्या लेअरवरती, 13, 14, 15, 16 अशा प्रकारे 15 नंबरच्या लेअरपर्यंत ॲड करायचे. 15 नंबरच्या लेअरपर्यंत ॲड केल्यानंतर आता आपल्याला आहे ना 16 नंबरच्या लेअरवरती यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये येऊन व्हायब्रेशनमध्ये ह्या सेक्शनमध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन मला भेटेल, याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे, म्हणजेच 17 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ग्लिच ह्या सेक्शनमध्ये ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे, म्हणजे 18 नंबरच्या लेअरवरती येऊन बेसिकमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल इन ह्या सेक्शनमध्ये बरं का. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं, म्हणजेच 19 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला सर्च करून ॲड करायचं आहे, तो म्हणजे शोश नावाचं ॲनिमेशन. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन इथे सुद्धा पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 20 नंबरच्या लेअरवरती पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून 21 नंबरच्या लेअरवरती परत इनमधला शोश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर 22 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये इथे बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 23 नंबरच्या लेअरवरती यायचं आहे. 23 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये भेटून जाईल हे बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन. तर आता इथे बघू शकता, तर इथेच भेटतं आहे. तर बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 23 नंबरच्या लेअरवरती ॲड केल्यानंतर तसेच 24 नंबरच्या लेअरवरती ॲड करायचं आहे, बाउन्सी रश नावाचंच ॲड करायचं आहे. त्यानंतर तोच ॲनिमेशन 25 नंबरच्या लेअरवरती, 26 नंबरच्या लेअरवरती, तसेच 27, 28, 29, 30 तर 30 नंबरच्या लेअरपर्यंत आपल्याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 31 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये येऊन कॅम मोशन या सेक्शनमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 32 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये येऊन ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्ये डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजेच 33 नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये बेसिक या सेक्शनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये जाऊन क्रॉस शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करून ह्याची लेंथ 0.6 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर आता आपल्याला आहे ना जे इफेक्ट्स आहेत ना तर ते ॲड करायचे आहेत. तर ते इफेक्ट्स कसं ॲड करायचं तर माहीत नसलं तर लगेचच सांगतो. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलेला असला आतापर्यंत तर तुमचे सगळे ॲनिमेशन्स चुकतील, त्यामुळे व्हिडिओ एकदम बेकार होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इफेक्ट्स ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला यायचं आहे व्हिडिओच्या. त्यानंतर इफेक्ट्स ह्या सेक्शनमध्ये यायचं आहे. इफेक्ट्समध्ये आल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे आपल्याला ग्लिच ह्या सेक्शनमध्ये इथे क्रोमॅटिक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या लेअरला आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 4 सेकंद 5 फ्रेमची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायचे. तर बघू शकता 4 सेकंद 5 फ्रेमची बीट ह्यापर्यंत ॲड करून आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये
लाईट ह्या सेक्शनमध्ये गॉड रेज नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्यालाच डुप्लिकेटवरती क्लिक करून हे डुप्लिकेट झालेल्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे पार्टी ह्या सेक्शनमध्ये आपल्याला शेक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शेक नावाचा ॲनिमेशन नाही बरं का इफेक्ट तो ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 30% आणि इंटेन्सिटी 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता ते ॲड केल्यानंतर ना आपल्याला आहे ना ह्या बीटवरती यायचं आहे. म्हणजेच ही बीट आहे मित्रांनो 6 सेकंद 27 फ्रेम. या 6 सेकंद 27 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ह्या इफेक्टला 6 सेकंद 27 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर ना आपले ॲनिमेशन्स आणि इफेक्ट्स आरामात ॲड होऊन जातील. तर आता ॲनिमेशन इफेक्ट ॲड केल्यानंतर ना आपल्याला एक इमोजी ॲड करायचे म्हणजे 2-3 इमोजीस ॲड करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ह्या टेक्स्टच्या सेक्शनमध्ये यायचे. त्यानंतर ॲड टेक्स्टवरती क्लिक करून आपण कोणतेही 3 इमोजीस लिहून तर त्या इमोजीसला कोणताही टेम्पलेट द्यायचं एक तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 4 सेकंद 5 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचं हे टेक्स्ट. तर बघू शकता इथे आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो एकदम कडकमध्ये बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले जे एक्सपर्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. पण त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल तर इथे AIUHD वरती क्लिक करून 1080p 60 FPS ठेवून आपल्याला इथे बिटरेट जो येतो 20 ठेवायचे. त्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचे. सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केल्या आपला आरामात व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.